नमस्कार मंडळी, आज आपण लवकर येणाऱ्या वाहनांबद्दल माहिती बघू. कोरडवाहूसाठी उत्तम ठरणारे वाहन म्हणजेच पाणी कमी झाला तरी पण सुद्धा हे वाहन आपले अस्तित्व टिकून ठेवणार आणि आपल्याला भरघोस उत्पादन देणार असे वाहनाबद्दल आपण जाणून घेऊ. या वाहनांची निवड करण्यासाठी आपल्याला हे मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणजेच रस शोषक किडींचा प्रभाव या वाहनावर होणार नाही याची काळजी घेणे, म्हणजे असे वाहन निवडणे ज्या वाहनात रस शोषक किडींचा प्रभाव कमी आहे. आणि तसेच टपोरे बोंड वेचायला अगदी सोपी, हे वैशिष्ट्ये या वाहनांमध्ये राहिली पाहिजे. आणि पाण्याचा ताण पडला तरी व्यवस्थितरित्या आपल्याला उत्पादन काढून देईन अशासारखे हे वाहन. आणि हे लवकर येणाऱ्या वाहनांची जर आपण लागवड केली तर आपण दुसरे पीक पण आपल्या शेतात घेऊ शकतो. हे वाहन आपण आता बघू. तर सर्वात आधी टॉपचे वाहन आपण समजू राशी स्विफ्ट. हे वाहन राशी स्विफ्ट हे वाहन लवकर येणारे वाहन आहे. 140 दिवसात हे वाहन आपल्याला आपल्या घरी कापूस रेडी ठेवतो. तर या वाहनाची वैशिष्ट्ये म्हणजे रसशोषक किडींचा प्रभाव कमी, तसेच एका वेळेस वेचणीला येतात. या वाहनाचा कापूस एका वेळेस वेचणीला येतो आणि लवकर हे आपल्याला झाड उत्पादन काढून देत असते. राशी स्विफ्ट उत्तम व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो, जी तुम्ही लागवड करू शकता. अशा प्रकारे राशी स्विफ्ट हे व्हेरायटी तुम्ही कोरडवाहू तसेच मध्यम जमिनीत सुद्धा लागवड करू शकता. तसेच शेतकरी मित्रांनो, या वाहनाला कमीत कमी गडफांदी आपल्याला बघायला मिळते. कोणकोणत्या झाडाला तर गडफांदी पण सुद्धा बघायला मिळत नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, याची तुम्ही हाय डेन्सिटी यील्डमध्ये म्हणजेच घनदाट पद्धतीने लागवडसुद्धा करू शकता. हे तुम्हाला सरस उत्पादन काढू देण्यास सरस ठरेल. राशी स्विफ्ट हे कापूसवान तुम्ही बिंदास लावू शकता. दुसरी व्हेरायटी म्हणजे प्रभातची सुपरकॉट व्हेरायटी म्हणजे याचे बोंड, याचे वैशिष्ट्ये टपोरे बोंड आपल्याला बघायला मिळते. तसेच रस शोषक किडींचा प्रभाव या व्हेरायटीवर जाणवत नाही. जर तुम्ही याची योग्य व्यवस्थापन करून जर लागवड केली, लागवडीसोबत योग्य व्यवस्थापन जर तुमचे राहिले तर भरघोस उत्पादन काढून देण्यास हे व्हेरायटी पण मदत करते. आणि तसेच या सुपरकॉट याचे बोंडाचे वजन आपल्याला 6 ग्रामसुद्धा बघायला मिळू शकते योग्य व्यवस्थापनासोबत. आणि याची पण तुम्ही बिंदास लागवड करू शकतात. लवकर येणाऱ्या वाहन आहे. 140 ते 145 कालावधीमध्ये आपल्याला हे घरी आपल्याला कापूस देण्यात मदत करते. तर हे 2 व्हेरायटी जाणून घेतली शेतकरी मित्रांनो, राशी स्विफ्ट, प्रभात सुपरकॉट. ह्या 2 व्हेरायटीची तुम्ही बिंदास लागवड करू शकता. टॉपची व्हेरायटी आहे लवकर येणाऱ्यामध्ये आणि कोरडवाहू क्षेत्रात उत्पादन काढून देण्यास. तर मित्रांनो, लवकर येणाऱ्या कोरडवाहू क्षेत्रात तिसरे कापूसवान आपण मायकोचे हे जंगी कापूसवान लवकर येणाऱ्या क्षेत्रात प्रचलित वाहन आहे. आम्ही पण याची लागवड केली होती. तर उत्तम असा रिझल्ट आपल्याला कोरडवाहू क्षेत्रात बघायला मिळाला होता. कोरडवाहू क्षेत्रात उत्तम असं वाहन आहे शेतकरी मित्रांनो लवकर येणाऱ्यामध्ये. वेचणीच अगदी सोपी कापूस वेचणीत, कारण मजुराला त्रास झाला नाही पाहिजे. जर मजुराला त्रास झाला तर तो त्रास आपल्याला देतो मजूर. म्हणून मायकोचे जंगी हे वेचण्यात सोपी आपल्याला हे पण वैशिष्ट्य बघावी लागतात. आणि सकिंग पेस्ट रस शोषक किडींचा प्रभाव पण कमी आणि याची चांगलं उत्पादन देण्यास हे चांगली व्हेरायटी आहे. आणि चौथी व्हेरायटी कापूसवान लागवडीसाठी लवकर येणाऱ्या क्षेत्रात कोरडवाहू क्षेत्रात म्हणजे मोक्ष ही व्हेरायटी प्रचलित व्हेरायटी आहे. खूप काळांपासून हिची लागवड आपल्याकडे करत असते. बाकी व्हेरायट्या येऊन गेल्या पण ही चालू आहे शेतकरी मित्रांनो, भरघोस उत्पादन देत आहे शेतकऱ्यांना. तर अशी ही मोक्ष व्हेरायटी आहे. हिचा पण आपल्याला टपोरे बोंड बघायला मिळते आणि सकिंग पेस्ट कंट्रोल आपल्याला चांगले आहे. हिचे रस शोषक किडींचा प्रभाव आपल्याला कमीच बघायला मिळतो आणि यासोबतच वेचण्यात पण सोपी आहे. तर अशा प्रकारे हे टॉप 4 व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो. लवकर येणाऱ्या कोरडवाहू क्षेत्रात याची लागवड तुम्ही बिंदासपणे करू शकता. तुम्हाला उत्पादन सरसच काढून मिळेल. मोठ्या प्रमाणात उत्पादन तुम्हाला काढून देण्यास ही व्हेरायटी मदत करेल. हे कापूसवान तुम्हाला मदत करेलच. तर अशा प्रकारे ही माहिती जाणून घेतली आपण. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोचवा, जेणेकरून त्यांना पण कोरडवाहू क्षेत्रात कशाप्रकारे कापूसवान निवडावे हे समजून येईल. आणि अशाच कापूस व्यवस्थापन तसेच सोयाबीन हरभरा व्यवस्थापनासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.